थंडीची चाहूल लागताच बरेचसे जुने आजार डोकं वर काढतात. त्याचसाठी औषधी गुणधर्म असलेले पौष्टिक असे तोंडात टाकताच विरघळणारे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण आपल्या किचनमध्ये बघणार आहोत. नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मेथीचे लाडू बनवण्यासाठी महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे मेथीचे दाणे. 50 ग्रॅम मेथीचे दाणे मंद गॅसवर परतून घ्यायचे आहेत. रंग बदलू द्यायचा नाही. रंग बदलला तर ते जास्त कडवट होतात आणि थंड करून त्याची पावडर करायची. ही पावडर 4 ते 5 चमचे तुपात भिजत ठेवायची. त्यामुळे मेथीचा कडवटपणा थोडा कमी होतो. मेथी मी 24 तासापूर्वी भिजत घातली होती. कमीत कमी 7 ते 8 तास आणि जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस तुम्ही भिजत घालू शकता. दुधात पण भिजवतात, पण त्यामुळे लाडू लवकर खराब होण्याची शक्यता असते. मेथी दाण्या व्यतिरिक्त आपण अजून काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया. 200 ग्रॅम सुकं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं आपण किसून घ्यायचं आहे. 250 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. गूळ आपल्याला चिरून घ्यायचा आहे. 100 ग्रॅम गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. 250 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. त्यातलं 4 ते 5 चमचे तूप आपण मेथी दाणे भिजवण्यासाठी वापरलेलं आहे. 100 ग्रॅम खारीक पावडर घेतलेली आहे. ही मी रेडीमेड खारीक पावडर घेतलेली आहे. तुम्ही खारीक आणून ती उन्हात वाळवून बिया काढून त्याची पण पावडर घरी बनवू शकता. इथे आपण 50 ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत. 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम अळीव घेतलेले आहेत. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा. 50 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत. हे आपले पॉलिशचे तीळ नाहीयेत, गावठी तीळ घेतलेले आहेत. 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. डिंक मी बारीक घेतलेला आहे. 2 चमचे खसखस, 25 ग्रॅम मगजबी घेतलेला आहे. 1 चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर. आपण जेवढं साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणात 1 किलो लाडू तयार होतात. थोडे 50-100 ग्रॅम जास्त होतील. सर्व साहित्य आपल्याला आता सिक्वेन्सली भाजून घ्यायचं आहे. जे आधी आपल्याला बिना तुपाचे म्हणजे ड्राय रोस्ट करायचं आहे ते साहित्य आपण आधी भाजून घेऊयात. कढई आपल्याला अशी जाड तळ असलेलीच घ्यायची आहे, त्यामुळे सर्व साहित्य व्यवस्थित भाजलं जातं. आणि कढई हलकीशी गरम झाल्यावर आपल्याला आधी खसखस भाजून घ्यायची आहे. खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून ती आपण आधी सर्वात भाजणार आहोत, कढई कमी गरम असतानाच. खसखस आपली भाजून झालेली आहे. आपण ती आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. खसखस भाजल्यावर आपण आता हे अळीव आणि तीळ एकत्रच भाजणार आहोत. ह्या दोघांची साईज एकच असल्यामुळे हे आपण एकत्र भाजतोय. गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि 1 ते 2 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे आहेत. 1 मिनिटभर आपण तीळ आणि अळीव चांगले भाजून घेतले. आता तीळ असे चटचट उडायला लागलेले आहेत, म्हणजे चांगले भाजून झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊयात. आता आपण हे किसून घेतलेलं खोबरं भाजणार आहोत. खोबरं अगदी आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचंय, कारण फास्ट गॅसवर भाजलं तर ते पटकन काळं होईल आणि जास्त काळपट पण करायचं नाहीये. हलक्या तांबूस रंगावर आपल्याला भाजायचंय. खोबरं मी मंद गॅसवर सतत परतून असा हलक्या सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे. ते आता पटकन आपल्याला एका ताटात काढून घ्यायचंय आणि पंख्याखाली थंड करून घ्यायचंय. कढईत आता आपण 3 ते 4 चमचे साजूक तूप घ्यायचे. त्यात आपल्याला आता हे ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे. काजू, बदाम, अक्रोड आणि मगजबी हे सर्व आता आपण एक मध्यम गॅसवर तळून घेणार आहोत. ड्रायफ्रुटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जे ड्रायफ्रुट्स तुम्हाला जास्त आवडतात त्याचं प्रमाण जास्त घेऊ शकता.
आता आपण हे काजूवर थोडेसे हलकेसे डाग पडेपर्यंत तळून घेणार आहोत. ड्रायफ्रुट्स आपले तळून झालेले आहेत. हलकासा रंग बदललेला आहे. आता आपण हे लगेच काढून घेऊयात. राहिलेल्या तुपात आपण आता ही खारीक पावडर भाजून घेणार आहोत. खारीक पावडर भाजायला जास्त वेळ लागत नाही. 1 मिनिट भरातच रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. खारीक पावडर मी हलका रंग बदलेपर्यंत 1 मिनिटभर चांगली भाजून घेतली. आता आपण ही ज्या परातीत आपण सर्व जिन्नस बारीक करून घेणार आहोत त्याच्यात काढून घेते. कढईत आता आपण 2 चमचे तूप घेणार आहोत आणि त्यात 1 कप हे गव्हाचं पीठ घ्यायचंय. आणि ज्याप्रमाणे आपण बेसनच्या लाडूसाठी बेसन पीठ भाजतो त्याचप्रमाणे हे आपल्याला मंद गॅसवर पीठ भाजून घ्यायचं आहे, चांगलं खरपूस रंग येईपर्यंत. अजून 2 चमचे मी तूप ऍड करते. जसं बेसनच्या लाडूसाठी प्रोसेस करतो तसंच आपण थोडं थोडं तूप ऍड करायचंय, एकदम तूप घालायचं नाही. आणि हे आपण आता चांगला रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात. भाजताना याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. 3 ते 4 मिनिटं मी मंद गॅसवर गव्हाचं पीठ चांगलं तुपावर परतून घेतलं. आधी 2-2 चमचे आणि मध्ये एकदा मी परत 2 चमचे तूप घातलेलं आहे. एकूण 6 चमचे तूप मला 1 कप पीठ भाजायला लागले. तुम्ही बघू शकता पिठाचा रंग पण बदललेला आहे आणि छान असा बिस्किटासारखा सुगंध पण पसरलेला आहे. आता हे पीठ पण आपण परातीत काढून घेऊयात. पीठ भाजून झाल्यावर मी इथे दुसरी कढई गरम करून घेतलेली आहे. त्यात आता 4 ते 5 चमचे तूप घ्यायचे. यात आपल्याला आता मंद गॅसवर डिंक थोडा थोडा करून तळायचा आहे. डिंक एकदम तळायचा नाही, थोडा थोडा घ्यायचा आणि तो चांगला फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. कच्चा राहिला तर आपल्याला दाताला दुखापत होऊ शकते किंवा ते चिकट लागलं तरी सुद्धा दाताला चिटकतो डिंक. डिंक चांगला मी फुलेपर्यंत तळून घेतलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हा प्लेटमध्ये काढते मी. आपल्या चॅनलवर डिंकाच्या लाडूची रेसिपी पण आहे, ती पण तुम्ही सर्च करू शकता. डिंकाचे लाडू बाय ताईचं किचन. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. तळलेले ड्रायफ्रुट्स, तळलेला डिंक आणि हे भाजलेले अळीव, तीळ आणि खसखस हे सर्व आपण आता एक एक करून मिक्सरमध्ये रवाळ असे बारीक करून घेणार आहोत. इथे मी सर्व जिन्नस जे वाटायचे आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरला. हे ड्रायफ्रुट्स असे आपल्याला असे रवाळच ठेवायचे आहेत. आणि हे तीळ, खसखस आणि आळीव आणि हा डिंक पण आपण बारीक करून घेतलेला आहे. डिंक बारीक केला की तो एकदम पूर्ण लाडू मध्ये मिक्स होऊन जातो. अख्खा टाकण्यापेक्षा असा टाकलेला खूप छान म्हणजे मिक्स होतो लाडू मध्ये. भाजून घेतलेलं खोबरं पण असं थंड झालेलं आहे आपलं आणि थंड झाल्यावर ते एकदम क्रिस्पी होतं. आणि आता आपल्याला हे हाताने असं चुरडून घ्यायचं आहे. मिक्सर मध्ये बारीक करायचं नाही, याचे आपले असे थोडे थोडे असे कणच असे छान लागतात लाडू मध्ये, क्रिस्पी लागतात. मिक्सर मध्ये बारीक केलं तर ते एकदम तेल रिलीज होऊन तो एकदमच बारीक होऊन जाईल. खोबरं मी छान असं सर्व चुरून घेतलेलं आहे. आता सर्व जिन्नस आपल्याला लाडूचे एकत्र मिक्स करून घ्यायचे. खारीक पावडर आणि गव्हाचं पीठ आपण आधीच परातीत काढून घेतलं होतं, ज्या परातीत आपल्याला मिक्स करायचं आहे त्या. आणि हे आता आपण हे भिजवलेली मेथी दाण्याची पूड काढून घेऊयात. भाजलेलं खोबरं,
खसखस, तीळ आणि आळीव, ड्रायफ्रुट्स, डिंक घालायचा आहे हा, वेलची पावडर, सुंठ पावडर, सर्व जिन्नस आता आपण हे सगळं एकत्र चांगले मिक्स करून घेऊयात. यात आता आपण गूळ विरघळवून घालणार आहोत. त्याआधी आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे. सर्व आधीच एकदम मिक्स करून घ्यायचंय, कारण गूळ विरघळल्यावर लगेच गरम गरम असतानाच गूळ मिक्स करून आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. आपण जर आधी गूळ विरघळवून घेतला तर तो थंड होऊन कडक होतो आणि त्यामुळे लाडू पण आपले कडक होऊ शकतात. म्हणून हे आपल्याला आधी करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण गूळ विरघळवायला घेऊया. डिंक तळून घेतलेल्या कढईमध्ये थोडंसं तूप आहे आणि आता आपण त्यात अजून थोडं 1 ते 1.5 चमचा तूप घालणार आहोत. मी 250 ग्रॅम तूप घेतलं होतं, त्यातलं एवढं थोडंसं तूप राहिलेलं आहे. पीठ भाजायला तूप किती लागतं, कमी जास्त होऊ शकतं, त्यानुसार तुम्हाला तूप थोडं कमी जास्त लागू शकतं. तूप गरम झालेलं आहे. आता आपण त्यात हा बारीक चिरलेला गूळ घालून घेणार आहोत. गूळ आपल्याला फक्त आता विरघळवून घ्यायचा आहे, त्याचा पाक वगैरे करायचा नाहीये. मंद गॅसवर आपल्याला हा गूळ सतत परतून विरघळवून घ्यायचा आहे. मध्ये जर आपण परतायचं सोडलं तर गूळ असा कढईला चिकटू शकतो. 3 ते 4 मिनिटातच आपला गूळ विरघळलेला आहे. आता यापेक्षा जास्त आपल्याला गूळ शिजवायचा नाहीये, नाहीतर गूळ कडक होऊ शकतो. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. गरम गरमच आपल्याला गूळ हा सर्व मिश्रणात घालायचा आहे. गूळ गरम आहे म्हणून आधी आपल्याला असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर ते गूळ चिकट असल्यामुळे हाताला चिकटून एकदम चटका बसू शकतो. आधी आपण सर्व असं चमच्याने मिक्स करून घेऊयात, तोपर्यंत थोडंसं कोमट होईल. गरम गरम असतानाच आपल्याला हे सर्व करायचं आहे. आता हाताला सोसवेल एवढं कोमट झालेलं आहे, त्यामुळे आपण असं हे सर्व गूळ हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे. थंड झाले की ते वळले जाणार नाहीत. नाहीतर सर्व आपलं छान मिक्स करून झालेलं आहे. आता आपण लाडू वळायला घेऊयात. मेथीचे लाडू हे थोडे कडवट असतात, त्यामुळे आपण छोटे छोटेच लाडू बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता किती सहज असा लाडू वळला जातोय. थोडंसं आपण त्याला गार्निशिंगसाठी पिस्ता लावूयात. अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेणार आहोत. मेथी आपण तुपात भिजत ठेवली तरी पण तिचा कडवटपणा पूर्णपणे जात नाही, कारण कडवटपणा हा तिचा गुणधर्म आहे. कडवटपणाच आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतो. मेथी दाणे केस गळती कमी करणे, कोलेस्ट्रॉल कमी करणे, मधुमेह नियंत्रित करणे आणि वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणूनच थंडीमध्ये खास करून डायबिटीज असलेल्या लोकांनी रोज थंडीमध्ये एक असा छोटासा लाडू खाल्ला पाहिजे. सर्व लाडू आपले वळून झालेले आहेत. तुम्हाला दाखवते मी किती आपले
लाडू मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत. या प्रमाणात 26 ते 27 मध्यम आकाराचे लाडू तयार होतात. तुम्हीही या थंडीमध्ये हे लाडू बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले ते. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.